नमस्कार, मी सुनील क्षीरसागर रहस्य खोज चॅनलमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत करतो. स्वराज्य ज्यांनी स्थापन केला ते छत्रपती शिवाजी महाराज, घटना ज्यांनी लिहिली, भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर अण्णाभाऊ साठे. दीड दिवसाच्या शाळेत जाऊन साहित्यरत्न झालेले असे महापुरुष यांच्या चरणी पहिलं अभिवंदन करून मी आपल्याला काहीतरी शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे पैशाचा बचत करण्याचं शिकवित आहे थोडक्यात, जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहील व जे म्हणतात ना ते केमिकल व्यतिरिक्त काहीतरी बनवूया. मित्रांनो, आजच्या धवधवीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला धावपळीचं जीवन आहे आणि ते विसरलं ना आपलं आयुष्य कमी कमी करीत चाललंय. तरी हर एक अशी गोष्ट आहे की आपण निसर्गाने आपल्याला दिलेल्या पद्धतीने समज तंत्रज्ञान आहे, पण त्याच्याबरोबर बी आपण जुन्या परंपरा जपल्या पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्याला फायदा होईल. तर पहिला व्हिडिओ बनवायला लागलोय असं मी, जेणेकरून आपल्याला घरीच आपण बचत करू शकतात. 50 रुपये वाचवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या युगात पेट्रोल होते 50 रुपयाचं. सर्वप्रथम मी तुम्हाला असेच व्हिडिओ टाकीत जाईन. तुम्ही मला लाईक करा, कॉमेंट करा आणि मला सुद्धा सांगा काय चुकत असेल तर, आणि सबस्क्राईब पण करा. कशामुळं की जे चांगले काम करते त्यांना माझाच व्हिडिओ नाही तर दुसऱ्यांना बी सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. त्या टायमाला तुम्हाला टाईम असेल त्या टायमाला चांगल्या माणसाचे चांगले व्हिडिओ बघत जा. तरी मी आपल्याला हे लिक्विड आहे, लिक्विड गुड नाईट लिक्विड. हे बघा, हे गुड नाईट लिक्विडमध्ये पाण्यामध्ये नीट बघितलं ना तर तुम्हाला एकदम स्पष्टपणे केमिकल दिसन तुम्हाला वेगळं पाणी. तरी मी हेच शिकवण्याचा प्रयत्न करेन की हे चलतं कसं आहे, लाईटवर आहे आणि ह्याच्यात एक चुंबकीय हे आहे की जेणेकरून ऊर्जा निर्माण करून त्याचा धूर करतं. म्हणजे हिटरमध्ये पाणी टाकल्यानंतर धूर करतं. काही कांडी अजून बी गरम आहे. तर हे कशा पद्धतीने बनवायचं, जास्त व्हिडिओ लांब न करता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय की कशा पद्धतीने बनवायचं. हे जेव्हा लिक्विड ह्याच्यातलं संपतं, इथं कांडी आहे, इथं नाही का तुम्ही बुश मारले काही इथं दिलेलं आहे काही असं, ह्याच्यात फुलं आहे म्हणून का स्क्रूड्रायव्हरने काढायचं. ही कांडी लवकर जळत नाही. ह्याच्यातलं काढल्यानंतर त्याच्यात काय करायचं आहे, आपल्याला गोमूत्र मार्केटमध्ये भेटतं 30-40 रुपयाला अर्धा लिटर किंवा 1 लिटर 90 लिटर आणि हे मिलीमध्ये असते. ह्याची 100 रुपये किंमत आहे. तर हे अर्धं गोमूत्र पुन्हा पैसे असेल तर गाईचं ओरिजिनल गोमूत्र आणायचं व सेंटसाठी हे घरात शिपडत आहेत कोणी शेंट, गुलाबजल म्हणते त्याला. आणि गोमूत्र पहिलं आपल्या घरात शिपडायचे. ऋषी मुनी जुने लोक होते. गाईचं गौरीचं जे आता फरशा झाल्या ते पण जर ते टाकलं तर त्याचा वास कसा येतोय ते बघा. त्याच्यामुळं आपल्या जीवनात बरेच फरक पडतात. हे गाईचं गोमूत्र आणि हे समज गुलाबजल नसेल तर सेंटची बाटली भेटते 10 रुपयाची. ह्यातनी वास काही येत नाही. पण ओरिजिनल आणलं तर त्याच्यासाठी तुम्ही त्याच्या सेंट किंवा गुलाबजल सामान्य मात्रामध्ये आणि गोमूत्र सामान्य मात्रामध्ये, सेंट असला तर 1-2 थेंब सेंट टाकायचं. कशामुळं आपण गाडीमध्ये जाताना सेंटचे लावलेले नसतात का, पण त्याच्यात केमिकल असतं. टपरीवर भेटतात बिगर केमिकलचे सेंट जो चंदनापासून बनविलेले असतात, ते आणून हे टाकायचं. हे टाकल्यानंतर मिश्रण केल्यानंतर ह्याच्यात टाकायचं, हे पॅक करायचं. पूर्णपणे पॅक करून असं पूर्ण हलवायचं. एक सुद्धा मच्छर तुम्हाला घरात दिसणार नाही. सेंट आणि पॉझिटिव्हिटी घरात तुम्हाला गोमूत्र शिपडल्यामुळं पॉझिटिव्हिटी म्हणजे चांगलं असतं असं ऋषी मुनींनी पहिल्यापासून परंपरामध्ये अनेक ठिकाणी साधू संताला विचारा आणि मावलाना गुलाबजल टाका म्हणतात घरात पाण्यात. ह्याच्यात कारण काहीतरी असं नाही. ह्याच्यात सुगंध गुलाबजल टाकल्यानंतर आपल्या शरीराचा सुगंध गुलाबासारखा येतो. त्याच्यामुळं जर कधी तुम्ही ह्या लिक्विडमध्ये गुलाबजल टाकला तर आपल्या घरात बी सेंट गुलाबासारखा येऊन वातावरण शुद्ध व चांगलं होईल. तर हे थोडक्यात मी तुम्हाला प्रयोग करायचा सांगत आहे आणि तुम्ही प्रयोग करा. व माझा व्हिडिओ कसा वाटला, ज्याला लिहिता येतंय, जे अनपढ नाही तर बिचारे त्यांनी नाही केलं कॉमेंट तरी चलन, पण ज्यांना लिहिता येतं त्यांनी अवश्य केलं पाहिजे. कारण की आपल्या शिक्षणाचा आपण काय करतो, कारण की ते मोठे शिकलेले म्हणतात आम्ही लय शिकलेत, पण काय शिकलात तुम्ही? जर तुम्हाला नेचर आणि बुद्धी माहीत नाही की सायंटिस्ट कसे झालेत, शिकल्यानंतरच नाही झाले, प्रॅक्टिकली केल्यानंतर ते सायंटिस्ट झालेले, तरी तुम्ही हे प्रयोग करून बघा आणि कसा वाटला हे प्रयोग मला सांगा. ह्याने ज्याने 50 रुपये तुम्हाला वाचू शकतात आणि हे महिनाभर जातील. 50 रुपये तुम्ही वाचू शकतात. 50 रुपये वाचवणं म्हणजे अर्धा लिटरचं तुम्ही दाम वाचवलं. दुसरं आपल्या घरातलं शुद्धीकरण व चांगल्या रीतीने केमिकलच्या व्यतिरिक्त, केमिकलमध्ये कधीही
गोळ्या केमिकल असो काय बी असं त्याच्यात दुरुपयोगच आहे. तर मी असे व्हिडिओ तुम्हाला टाकीत जाईन. जास्त व्हिडिओ न लांब करता मी तुम्हाला हे प्रयोग करण्यास विनंती करतो व माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते आपण सांगावेत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.